धुळे शहरात गांजा विक्रीसाठी आलेल्या येवल्याच्या तरुणाला धुळे शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। त्याच्याकडून 10 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे। त्याची सध्याच्या बाजारात किंमत 2,05,000 रुपये इतकी आहे। ही कारवाई शहरातील चक्करबर्डी परिसरात करण्यात आली होती। सुरत बायपास रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ चक्करबर्डी परिसरात एक जण गांजाची अवैध विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा रचत गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या संशयितास शिताफीने ताब्यात घेतले। त्याने त्याचे नाव गणेश सुरेश सिंग परदेशी, राहणार बुंदेलपुरा, नांदगाव रोड, येवला, जिल्हा नाशिक असे सांगितले। त्याच्याकडून 10 किलो गांजा जप्त करण्यात आला। याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल रविकरण राठोड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी केलेल्या चौकशीत गणेश परदेशी याने हा गांजा शिरपूर तालुक्यातील पिरपाणी येथील सुनील पावरा यांच्याकडून खरेदी केल्याची कबुली देत तो गांजा तारगल्ली येवला येथील विष्णू बडोदे उर्फ पंडोरे याला देण्यासाठी नेत असल्याचं सांगितलं। या प्रकरणाचा पुढील तपास धुळे शहर पोलीस करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी दिली आहे। नमस्कार, मी दीपक पाटील, धुळे शहर पोलीस स्टेशन। काल दिनांक 8/5/2025 रोजी पोलीस स्टेशनला हजर असताना गोपनीय बातमीद्वारा माहिती मिळाली की सुरत धुळे बायपास रोडवर चक्करबर्डी पाण्याच्या टाकीजवळ एक इसम हा मानवी मेंदूवर परिणाम करणाऱ्या गांजा सदृश्य पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची बातमी आम्हास मिळाल्याने सदर ठिकाणी स्टॉपसह सापळा रचला असता त्या ठिकाणी एका इसमास ताब्यात घेतले। त्याची पंचांसमक्ष अंग झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून 2,50,000 रुपये किमतीचा 10 किलो गांजा हा मिळून आला। सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे सर, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे सर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपास्य सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास हा API वर्षा पाटील मॅडम हे करीत आहेत।